नाम जपायला बसतो किंवा देवाची आराधना करायला बसतो, तर त्यावेळेस आपलं मन कुठेतरी चाललेलं असतं आणि फक्त शब्द येत असतात बाहेर. ही गोष्ट 100% लोकांच्या बाबतीत होते. पण मग हे होऊ नये त्यासाठी एक छोटा उपाय काय सांगता येईल? आपण नॉर्मल जेव्हा बसतो, मांडी घालून बसतो आपण, तर शक्यतोवर उत्तरेकडे तोंड करायचं. आपल्या आय लेव्हलला म्हणजे महिला जी टिकली लावतात, त्या टिकली इतका एक गोल. मग त्याचे क्रम आहेत रंगांचे. रंगाचा अभ्यासक असल्यामुळे हां. सांगतो. पहिला लाल रंगाची टिकली, मग हिरव्या रंगाची टिकली, आकार तोच. ओके. त्यानंतर निळ्या रंगाची टिकली आणि लास्टला पिवळ्या रंगाची टिकली. पहिल्यांदा लाल दिसेल, मग निळा दिसेल, मग हिरवा दिसेल आणि मग पिवळा. म्हणजे त्यांची त्यांची एक कॅपॅसिटी आहे रंगांची. हां. तेजोकिरणं जे निघतात आपल्या रेटिनापर्यंत जातात. तर लाल रंगाची टिकली समोर ठेवावी भिंतीला त्या आय लेव्हलला हं. आणि त्याच्याकडे 1-2 मिनिटं नाही, 30-35 सेकंद त्याच्याकडे डोळ्याची पापणी न लावता त्या टिकलीकडे बघायचं. बरं. जर आपल्याला त्रास होत नाही, हं. असं लक्षात येतं. खूपदा भुवया दुखायला लागतात, हो, हो. जड होतात, मागच्या बाजूनी डोकं दुखायला लागतं. तर हे न होता आपल्याला फॅमिलिअर करायची ती सवय. हं. हा साधनेचा भाग आहे. बरोबर. एकरूप होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपलं आज्ञाचक्राला कंट्रोल करायचंय. ओके. त्याला जागरूक करायचंय, ॲक्टिव्ह करायचंय. हे जे 30-35 सेकंद आहे ते 1 ते सव्वा मिनिटापर्यंत पुढे न्यावे. हं. गती वाढवावी. उत्तर दिशेसाठी त्याचे कारण ओघात आलं की मी बोलेन. हं. उत्तर दिशेकडेच का तोंड करायचं. पण हे करायचं. त्याच्या पुढचे 4 ते 5 दिवस टिकलीचा रंग बदलायचा. तो कॉम्प्लिमेंटरी घ्यायचा. लालचा कॉम्प्लिमेंटरी, तो हिरवा ठेवायचा. हं. आता ऑलरेडी आता शरीर आणि मेंदू आणि डोळे तयार झालेले हो. असणार आहेत, बरोबर. अगोदरच्या रियाजामुळे. मग त्याप्रमाणे तो पुढचा ठेवायचा. त्याच्याकडे साधारण 1 मिनिट डोळ्याची पापणी न लावता त्या हिरव्या टिकलीकडे पाहत राहायचं. मग ते पाहणं झाल्यानंतर पुढच्या 7-8 दिवसांनी हं. टिकलीचा रंग बदलणार, तो निळा होणार. आपण हं. आकाश तत्वाकडे जातो. आकाश तत्व आपल्या मेंदूपासून मेंदूचा आणि आकाश तत्वाचं साधर्म्य जवळीक आहे आणि नंतर ब्रह्मांडाकडे जातो पिवळ्या रंगाची टिकली. ओके. आता लाल जेवढ्या पटकन दिसेल, तेवढी तुलनेने सुरुवातीच्या काळामध्ये पिवळी टिकली दिसणार नाही. कारण ती बॅकग्राऊंडमध्ये मर्ज होईल. बरोबर. पण ह्या साधनेनंतर साधकाचं लक्ष त्या पिवळ्या टिकलीकडे राहील. त्यावेळेला तो एकरूप झालेला असेल. त्याने ठरवलं ना, कुठले तरी विचार माझे आलेच पाहिजे मनात. ठरूनही येणार नाहीत सर. ओके. आणि मग करा जप. तुमच्या आराध्य देवतेचे जप करा.